शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणे तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाईन फ्रॉड करणे या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती। या प्रकरणी तांत्रिक यंत्रणांचा वापर करून पोलिसांच्या या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत। आफताब ढेबर, मनीष कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान अशी तिघांची नावे आहेत। ही तिघेही सिम कार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने बनावट सिम कार्ड तयार करत असल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचं उघड झालं आहे। त्यांच्याकडून जवळपास 2600 ब्लॉक सिम कार्ड, 800 ॲक्टिव्ह सिम कार्ड, 30 मोबाईल, 2 राउटर, लॅपटॉप, 50 क्रेडिट डेबिट कार्ड, 20 चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे। या तिघांनी हे सिम कार्ड देशातील विविध राज्यातील भामट्यांना पुरवले असून दुबई, चेन्नई, कमोडिया, चायना सारख्या देशात देखील विक्री केल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय टोळी असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। त्यांनी याआधी किती भामट्यांना सिम कार्ड विक्री केली आहे आणि किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास सायबर सेलचे पथक करत असल्याची माहिती डीसीपी पराग मनेरा यांनी दिली आहे। सध्या सायबर फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकारांनी होतात। आपल्याला कधी कधी मेल येतो, कधी कधी आपल्याला फोन येतो की बाबा अशा पद्धतीने काहीतरी झालेलं। ज्या काही सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली 2 एलिमेंट्स आहेत। मानवी मनाचे 2 दोष हे जे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांची फसवणूक होते। सगळ्यात पहिलं म्हणजे की बाबा आणि कुठेतरी पार्सल सापडलेले एमडी ड्रग सापडले आणि त्यात तुमच्या नावाचा पॅन कार्ड वापर केलेला आहे, तुमच्या विरुद्ध या ठिकाणी असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं जातं। कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, ईडीचं, सीबीआयचं, सीआयडीचं, क्राईम ब्रांचचं असं कोणातरी नाव घेतलं जातं, फसवलं जातं। त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी मनाचा अवगुण आहे, कुठेतरी आपला लोभ जो असतो, लालच जे असते, त्याला हे लोक म्हणजे आपले एअरटेल असेल, जिओ असेल, बाकी असेल तर ह्यांचे जे रिलेटिव्ह असतात तर ह्यांचे हाताशी धरून जे गलिबल सिम कार्ड बायर्स आहेत। उदाहरणार्थ आपण जर जाऊन एखादं सिम कार्ड बाय करायचं असेल तर तुमचा एकदा थंब घेतात, त्यानंतर तुमचा थंब तिकडे रिप्रेझेंट होऊन जातो, तुम्हाला एक सिम तुमच्या नावाने जनरेट होतं। हे सांगणार तुम्हाला अरे झालेलं नाही व्यवस्थित, अजून एकदा थंब घ्या आणि दुसऱ्यांदा थंब घेणार तुमचा आणि दुसरं सिम कार्ड तुमच्या नावाने जनरेट करणार। आणि हे जे आहेत हे सगळे सिम कार्ड हे तिकडे पुरवले जातात। तर ह्यांना सिम कार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या रडारवर तपास करतो आणि वेळ पडल्यास कारवाई